सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळेजण दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया, हाच संकल्प या दीप प्रज्वलनाच्या प्रसंगी आपण करू. सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी दीप प्रज्वलन होत आहे. आचार्य रजनीश तथागत गौतम बुद्धाबद्दल लिहितात, मागच्या 2000 वर्षापासून गौतम बुद्धानंतर गौतम बुद्धाच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारतानेच काय जगाने आजपर्यंत निर्माण केलेला नाही. अशा या थोर महामानवाच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी होतं आहे. त्याचबरोबर दुसरे महामानव जगज्योती महात्मा बसवेश्वर कर्म, दान, धर्म आणि दासोह हे चतुश्रुती समाजाला सांगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्याही प्रतिमेचं पूजन या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या होत आहे. आचार धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचीही जयंती आपण या प्रसंगी साजरी करत आहोत. प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. भाग्याच्या भरवशावर नाही तर तलवारीच्या भरवशावर आम्ही स्वराज्य निर्माण करतो असा आत्मविश्वास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर विद्येविना मती गेले, मतीविना नीती गेले, नीतीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्रे खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले हा विचार मांडणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं हे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. समाजातील विषमता दूर करून समानता यावी यासाठी ज्यांनी आयुष्यभर कार्य केले, भारताला समतावादी संविधान देणारे भारतीय राज्यघटनेचे सेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांच्या प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. सन 2010 मध्ये जगात धम्महंसांची संख्या 2.3 मिलियन होती. आज वर्तमानामध्ये आकडा याच सगळा आकडा खूपच वाटू शकतो. म्हणजे जगाला बौद्ध होणं सोपं आहे, पण बुद्धाची शिकवण अंगीकारणे खूप कठीण आहे. म्हणून ही विचारसरणी अंगीकरणाच्या दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमांचं आयोजन या प्रसंगी या कष्टवतीने करण्यात येत आहे. या प्रतिमा पूजनाच्या नंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय विष्णू कांबळे साहेब, प्रबोध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी माननीय विष्णू कांबळे साहेब यांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य सन्माननीय मोरे सर यांच्या व्याख्यानासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख आदरणीय मुलेकर सर, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय टी.एस. मोरे सर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बौद्ध उपासक बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आमचे नगरपालिकेचे माननीय बोकेबोडे साहेब, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने आज मुद्दाम होऊन या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. ट्रस्टमध्ये काम करणारे जे सर्व प्राध्यापक अधिकारी आहेत
त्यांनी यापूर्वी नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक बार्शीची व्याख्यानमाला, एक मेजवानी असायची आणि त्या माध्यमातून दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या 3 दिवसामध्ये बार्शीकरांना खूप चांगली फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध याच्या विचाराची मेजवानी बार्शीकरांना मिळायची आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली व्याख्यानमाला म्हणजे बार्शीची. त्यानंतर परिवर्तन विचार मंचच्या माध्यमातून काही दिवस ही व्याख्यानमाला सुरू होती. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला खंड पडला आणि प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टिव्ह झालं. 10 मे 1924ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्शीमध्ये आले. खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी बार्शी आणि बाबासाहेबांचं धर्मांतराचं पहिलं सूत्रवाक्य देशांतर, नामांतर की धर्मांतर हे पहिल्यांदा बाबासाहेबांनी बार्शीमध्ये केले आणि त्याच्यानंतर 1935ला येवल्यामध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारची घोषणा बाबासाहेबांनी येवल्यामध्ये केली. बार्शीमध्ये 1924चं भाषण, त्याच्यानंतर 11 वर्षानंतर बाबासाहेब येवल्यामध्ये घोषणा करतात आणि 1956ला बाबासाहेब धर्मांतर करतात. हा प्रदीर्घ कालावधी आहे. म्हणजे आज धर्मांतराची घोषणा केली आणि लगेच धर्मांतर केलं असं झालेलं नाही. म्हणजे अभ्यासपूर्ण ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, विचारपूर्वक घडलेल्या आहेत आणि त्याला 100 वर्ष, बाबासाहेबांना बार्शीत येण्याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्याच्या शतकोत्तर सांगता कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे ह्या आजच्या व्याख्यानाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट ज्या वास्तूमध्ये बुद्ध विहाराची निर्मिती करत आहे ते ठिकाण म्हणजे कुर्डवाडी रोडचं जे चाणक्य पेट्रोल पंप आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण ती वास्तू उभा करतोय. त्या ठिकाणी विहाराची उभारणी करण्याच्या दृष्टीनं ट्रस्ट गतिमान झालेला आहे. अशोकस्तंभ आपण 1 महिनाभरामध्ये उभा करतोय. मला आवर्जून या तालुक्याचे माझे आमदार राजाभाऊ त्यांचा उल्लेख करावा लागेल की आम्ही त्यांना विनंती केली की आपल्या आमदार फंडातून आम्हाला सभागृह द्या, सभामंडप द्या. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता आम्हाला 30 लाखाचं सभामंडप मंजूर केलं आणि ते सभामंडपाचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मला त्यांच्या मनापासून आभार मानावा लागेल. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागामध्ये प्रधान सचिव म्हणून जे कार्यरत आहेत ते माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी 25 कोटीचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे. त्याच्यामध्ये विपश्यना केंद्र असेल, स्पर्धा परीक्षेचे निवासी अभ्यास केंद्र असेल, बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय असेल, या दृष्टीनं ट्रस्ट वाटचाल करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज व्याख्यानाचं या ठिकाणी आयोजन केलं. आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय लोलेकर सर, प्राचार्य मोरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझा प्रस्ताव थांबवतो. जय भीम, जय भारत.
धन्यवाद साहेब. साहेबांनी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचा मागोवा, कार्याची ओळख या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना करून दिलेली आहे. धन्यवाद. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतो. यानंतर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक अशोक वाघमारे सर यांनी करून द्यावा असे मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर लोलेकर सर, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर टी.एस. मोरे, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विष्णू कांबळे साहेब, आणि मी पहिल्यांदा सर्व महापुरुषांना वंदन करतो. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर लोलेकर सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी उभा आहे. प्राध्यापक डॉक्टर लोलेकर सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्राध्यापक लोलेकर सर 1997 ते 2005 साली ते याच विद्यापीठामध्ये अध्यक्षपद ही भूषवलेले आहे. सरांची ग्रंथसंपदा एवढी मोठी आहे की त्या प्रत्येक ग्रंथसंपदेचा इथं उल्लेख वेळेअभावी करू शकत नाही. काही मोजक्याच त्यांच्या ग्रंथसंपदेचा मी या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करतो. आले ढग गेले ढग हा कविता संग्रह सरांच्या नावावर आहे. तसेच बलुतेदार, गावगाड्याचे शिल्पकार, बलुतेदाराचे अवजारे व हत्यारे हे त्यांचे समाज चिंतनाची पुस्तके आहेत. मोगडा अनंत पैलूचा सामाजिक योद्धा, दलितरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे वैचारिक ग्रंथ आहेत. सरांनी वेद आणि वेदक, पृथ्वीचे प्रदेश, साहित्याचे सांस्कृतिक संचित इत्यादी पुस्तकाची त्यांनी समीक्षा केलेली आहे. मराठवाड्याचे साहित्य, दत्ता भगत यांचं गौरवग्रंथ, निवडक उत्तम कांबळे, कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचे आस्वाद आणि समीक्षा या पुस्तकाचे सरांनी संपादन केले आहे. सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 2 पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. मराठी साहित्य परिषद पुरस्कार, पुणे साहित्य पुरस्कार सरांना लाभलेले आहेत. जो वक्ता असतो तो चांगले लिहू शकेल असं काही सांगता येत नाही. जो लेखक असतो, विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, कवी आहेत, समीक्षक आहेत, एवढे व्यासंगी असलेले सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हे आपले भाग्य समजावं लागेल. एवढी ओळख करून देऊन मी माझी या ठिकाणी परिचय संपवतो. जय भीम, जय भारत. प्रमुख पाहुण्यांच्या परिचयानंतर आपण उपस्थित सर्व मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार घेणार आहोत. महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, विचारवंत, सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर यांचा आपण या प्रसंगी यथोचित असा सन्मान करणार आहोत. माननीय विष्णू कांबळे साहेब, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय लोलेकर सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि त्याचबरोबर बुके असा त्यांचा आपण या प्रसंगी सन्मान करणार आहोत. दलित, आदिवासी, स्त्रिया, शेतकरी, कामगार, शोषित, पीडित अशा साऱ्या घटकांना केंद्रस्थानी आणून एका नव्या भारताचं स्वप्न पाहिलं, घटनात्मक तरतुदी केल्या, तरीही प्रस्थापित व्यवस्थेनं षडयंत्र झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे कैवारी ठरविले. या दुःखाची बोचणे डॉक्टर लोलेकर सर यांना लागलेली होती. म्हणून डॉक्टर लोलेकर सर यांनी
दलित इतरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा असा चिंतनीय ग्रंथ लिहिला. तो चिंतनीय ग्रंथ आज महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आपल्याला दिसून येतो. असे थोर विचारवंत आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक यांचा या प्रसंगी आपण सन्मान करतो आहोत. या प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विष्णू कांबळे साहेब यांच्या हस्ते हा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अनंत पैलूचा योद्धा दलितकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे वेगळे विचार आणि ओळख आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माणसांना ओळख करून देणारे अभ्यासक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर लोळेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मोरे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. माननीय डॉक्टर TS मोरे सर यांना मी अशी विनंती करतो की सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा. माईक मध्ये ओरडून सामाजिक बांधिलकीची आरोळी ठोकणं सोपं असतं. गर्दीचा गहेवर असणाऱ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागते. प्रेममय जीवन जगायचं असेल तर जीवनावरील प्रेम, स्वतःच्या जीवनावरील प्रेम कमी करावं लागतं. स्वतःच्या जीवनावरचं प्रेम कमी करून समाजाची सेवा करण्यासाठी सातत्याने धडपड करणारे माझे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मोरे सर यांचा या प्रसंगी ट्रस्टच्या वतीने यथोचित असा सन्मान झालेला आहे, संपन्न झालेला आहे. यानंतर प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विष्णू कांबळे साहेब यांचा या प्रसंगी सन्मान होतो आहे. माननीय महादेव बोकेपोडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय विष्णू कांबळे साहेब यांचा सन्मान करावा. प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि बोके असं या सत्काराचं सन्मानाचं स्वरूप आहे. माननीय महादेव बोकेपोडे साहेब यांच्या हस्ते माननीय विष्णू कांबळे सर यांचा सन्मान झालेला आहे. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विष्णू कांबळे साहेब यांचा सन्मान माननीय महादेव बोकेपुडे साहेब यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर मातोश्री रमाई मंडळाच्या अध्यक्षा आयुष्यमते रेश्माताई कदम यांचाही या प्रसंगी सन्मान आपण करणार आहोत. आयुष्यमते वैशालीताई कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई कदम यांचा या प्रसंगी यथोचित असा सन्मान करावा. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा सन्मान त्यांचा होतो आहे. तसं श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी आणि त्याचबरोबर मातोश्री रमाई महिला मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर महिला मंडळाच्या मातोश्री रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आयुष्यमध्ये वैशालीताई कांबळे यांनी तो सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपण विशेष असा सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. माननीय महादेव बोकेपुडे साहेब की ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन धनानं खूप प्रयत्न केलेला आहे. ही सगळी व्यवस्था त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते बुके आणि त्याचबरोबर पुष्पहार घालून त्यांचा या प्रसंगी सत्कार होतो आहे. साहेबांनी आम्ही येण्याआधीच या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली. सर्व त्यांनी त्यांच्यासमोर आणि त्यांच्या सहकार्याच्या हस्ते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अगदी तनमनधनाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या सर्व सत्कार मूर्तींच्या सत्कारानंतर स्वागतानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तो कार्यक्रम म्हणजे आज जो कार्यक्रम व्याख्यानाचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीमध्ये जे योगदान आहे, तर ते योगदान तो मामा सर्वांना माहीत व्हावं या उद्देशानं हा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर यांना असे मी विनंती करतो की आम्हा सर्वांना या ठिकाणी या विषयावरती अगदी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावं. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, श्रावस्ती बुद्धविहार, मातोश्री रमाई महिला मंडळ यांच्या वतीने महापुरुषांच्या समतेचा विचार देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या जयंतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख राहिला. छत्रपती संभाजी महाराजांचीही जयंती आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर चंद्रकांत मोरे सर, या प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कांबळे सर, प्राध्यापक TS मोरे सर, आमचे मित्र, ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर तानाजी उमरे सर, सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक गायकवाड, व्याख्यान समाप्त होऊ शकते. पण माझा मुख्य विषय बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित आहे. तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या अशा एका ज्ञान परंपरेचे महत्त्वाचे म्हणून आपण जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये 2 ज्ञान परंपरा आहेत. एक परंपरा ही आध्यात्मिक स्वरूपाची आहे, ज्या परंपरेमध्ये वेद, उपनिषद, स्मृती, पुराण या सगळ्यांचा समावेश होतो. आणि या ज्ञान परंपरेला नेहमीच राजाश्रय मिळाला. पण दुसऱ्या बाजूला इहवादी विचार परंपरा आहे. या इहवादी विचार परंपरेमध्ये तथागत गौतम बुद्ध आहे, महावीर वर्धमान आहे, चार्वाक आहेत, बृहस्पती आहे, अनेक नाव आहेत. आणि आधुनिक अनेकवादी परंपरेच्या मधला इहवाद जो आहे त्याचे मोठे भाष्यकार आहेत आणि त्याचं समर्थक आहे. या देशामध्ये ही इहवादी परंपरा रुजावी असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्याने ते केलं. साधी गोष्ट आहे. मी फार वर्षापूर्वी इथल्या व्याख्यानमालेमध्ये आलो आणि त्यावेळेला बुद्धाच्या निमित्ताने काही बोललो होतो. आता वेगळा संदर्भ सांगतो आपल्याला. गौतम बुद्धाची एक कथा सांगितली जाते आणि ही कथा फार महत्वाची. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगतो. ही सगळी महात्मा बसवेश्वर सगळ्यांना लागू पडणारी कथा. पण तथागत गौतम बुद्धाच्या संदर्भात घडलेली प्रकार ज्ञानप्राप्तीच्या नंतर तथागत गौतम बुद्ध या गावावरून त्या गावाला जात आणि ज्या गावात गेले त्या गावात लोक जमा व्हायचे, त्यांचा सत्कार करायचे आणि त्यांना मार्गदर्शन विचारायचे. आणि तथागत गौतम बुद्ध त्यांना मार्गदर्शन करायचे आणि निघायचे पुढे.
लोक आनंदाने सत्कार करत होते, ते आनंदाने मार्गदर्शन करून निघून जाते. एका गावातल्या मोठ्या गावातल्या लोकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही मार्गदर्शन केलं वगैरे आणि निघून चालत, आम्हाला काहीतरी आशीर्वाद पाहिजे तुमचा. तथागत गौतम बुद्ध म्हणाले मी कुणाला आशीर्वाद देत नाही, ज्याने त्याचं जगावं त्याने त्याच्या मार्गाने जावं. गावातले लोक आडून बसले, सोबत काही भिक्खू होते. ते म्हणाले एवढं गाव म्हणतं तर आशीर्वाद द्या. ते म्हणाले ठीक आहे. आणि गौतम बुद्धानं तथागतांना आशीर्वाद दिला की इथं सतत पाऊस पडो, धनधान्य भरपूर यावं, तुम्ही सगळ्यांनी सुखी आणि आनंदी राहावं. आपल्या लग्नामध्ये आपलं सगळं असतं, सहपरिवार यावं, आशीर्वाद द्यावे, पुढे नवरा बायकोचे भांडण झाले कोणी विचारायला येत नाही. आणि ते होतातच, इतक्या टोकाला जातात तरी कोणी जात नाही. आशीर्वाद मागितला तेव्हा ते म्हणाले इथं अजिबात पाऊस पडू नये, दुष्काळ पडला पाहिजे, तुमची उपासमार झाली पाहिजे, तुमच्या जनावर सोबत जे आहे पशुधन जे आहे ते तडफडून गेलं पाहिजे आणि तुम्हाला दशदिशा जावं लागलं पाहिजे असं म्हणाले. तथागत निघाले. आशीर्वाद काय दिले लक्षात घ्या. पुढे निघाले तरी त्यांनी पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हे गाव अत्यंत चांगलं आहे, सद्गुणी आहे, हे सगळे लोक सुखी आहेत, पण काही एक मूल्य मानून जगणारे लोक आहेत. माणुसकी आणि मानव काय ते त्यांना कळतं. त्यामुळे या गावामध्ये दुष्काळ पडला तर हे लोक बाहेर जातील आणि बाहेर गेले तर हे सद्गुण लोकांमध्ये जातील. दुसऱ्या लोकांना, त्या अगोदरची सगळी गावं दुष्ट होती, जगण्यामध्ये तुम्ही सुखी झाला पाहिजे असा एक संदेश गौतम बुद्ध त्या गावात. हा तथागत हे गौतम बुद्ध आपल्याला समजले पाहिजे. ते बुद्धाचीच आहेत, त्यांचीच आहेत ना, त्यांचं नावच बुद्ध आहे, त्यांनीच सांगितलंय. हे आपल्याला कधी समजलं नाही. त्या आर साळुंकेने पुस्तक लिहिले सर्वोत्तम गौतम भूमिपुत्र, सर्वोत्तम. आता पुन्हा सर्वोत्तम व्हायचं आहे, कोणी होईल का नाही माहित नाही. आता सर्वोत्तमची वाटच पाहू नका. फॅसिझम आलेला आहे आणि आपल्याला त्याला सामोरं जायचं आणि आपण त्याचे बळी होणार आहोत. ज्यानं दिलेला संदेश ऐकलं नाही तर त्याचा हा परिणाम. मी आता टी.एस. मोरे सरांना एक संदर्भ सांगत होतो. बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ मी वाचला, मी त्याच्यावर कधी बोललो नाही, बोलतही नाही, कारण ते तत्वज्ञान तुम्हाला आधी नीट पचवावं लागेल आणि मग बोलावं लागेल. पण एक संदर्भ 6 डिसेंबरला का बरं घडलं असं बाबरी मशीद पाडायचा आणि त्याच्यानंतरच भारतरत्न का बरं दिलं जातं. तुम्ही चिंतन करा. ज्यांना ज्यांना बाबासाहेबांना भारतरत्न आवश्यक वाटलं का. माझं आता स्पष्ट मत आहे, मागणी आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रस्ताव देणार आहे मुलींना आणि सावित्रीबाई म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई भारतरत्न द्या. माझं म्हणणं देऊ नये. मधल्या काळात ज्या लोकांना पुरस्कार दिलेत भारतरत्नचे त्याच्यामुळे या दोघांना देऊ नये असे माझं जाहीरपणे म्हणणं आहे. तर आपल्याला कळतच नाही की भारतरत्नमुळे हे मोठे होणार आहेत का. ते महात्मा आहे, सावित्रीबाई महात्माचे. पुन्हा त्यांना भारतीय धर्माचं चिंतन मांडलं, ते लिहून झालं, त्यांचे निर्माण झालं आणि ग्रंथ नंतर आला. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माबद्दल लिहिलं आणि फुल्यांनी काय लिहिलं. फुल्यांनी बुद्ध धम्माबद्दलच लिहिलं. वर्तनाचे नियम ज्योतिरामाने दिले, त्यामध्ये पंचशील आणि त्रिशरण आहे. वाचा जरा काळजीपूर्वक. पंचशील आणि त्रिशरण तेही सांगतायत. बुद्धाने जे सांगितलं तेच पुन्हा ज्योतिराव सांगतायत. हे जरा कुठेतरी नातं असलं पाहिजे, मगच येतं ते. मी यासाठी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्माचे लेखन करताना, या ग्रंथाचं लेखन करताना फक्त 6,500 ग्रंथ वाचून लिहिलेले आहेत. 6,500 ग्रंथ एका ग्रंथासाठी बाबासाहेबांनी वाचले. कांबळे साहेबांना माहिती की कशा कशा
मी अधिकारी म्हणून काम केले, मला माहिती लोक आरामात येतात आणि त्याआधी DA फॉर्म भरतात आणि मग म्हणतात सांगा काय काय विषय, म्हणजे त्याला विषय पत्रिका पाठवलं, तिथे मीटिंगमध्ये विचारतात काय काय पहा. त्यांनी सांगितलं साहेब लोक उशिराच येणार, ते म्हणाले मी सेंट्रल लायब्ररीत जाऊन येतो, कुणी आलं तर थांबून द्यावं. आणि बाबासाहेब गेले सेंट्रल लायब्ररीत, ग्रंथपालाला त्यांनी सांगितलं हे पुस्तक आहे का, ते म्हणाला आहे. ते गेलं काढून आणलं. लायब्ररीला लायब्ररीची सगळी माहिती असली पाहिजे, आपल्याकडे असा घडेलच अशी शक्यता नाही आता आली. त्यांचे पुस्तक काढून आणलं आणि दिलं बाबासाहेबांना. बाबासाहेब म्हणाले मला वाचण्यासाठी काही दिवस पुस्तकाची किंमत माहिती नाही, इथंच उपलब्ध आहे आता, त्या तुम्ही घेऊन जा, तुम्हाला पुस्तकाची किंमत माहिती असल्यावर तुम्ही मला परत द्या याची खात्री आहे, नोंद करण्याची गरज नाही. आणि बाबासाहेब ते पुस्तक घेऊन गेले. वापरणं झाल्यानंतर त्यांनी त्या ग्रंथालयाला परत पाठवलं. पण तो ग्रंथ वाचल्यानंतरच बुद्धांनी धम्मा लिहिला. ह्या 6,500 ग्रंथाचं वाचन करणारा हा महामानव सिंबल ऑफ नॉलेज, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. मला मुख्य विषयाकडे वळायचं आहे, पण आपण आधी नीट लक्षात घेतलं पाहिजे. देश म्हणजे काय असतो? देशातली माणसं असतात ती मरता कामा नयेत. त्यांच्या भाकरीची सोय असली पाहिजे, त्यांच्या सुखाची सोय असली पाहिजे. औरंगाबाद महानगर आहे, संभाजीनगर म्हणायचा, छत्रपती संभाजीनगर हे महानगर आहे. 8-10 दिवसाला पाणी येतं. काय सुखानं जगतोय आम्ही 75 वर्षानंतर, आणि अनेक गावागावातली आहे. तेव्हा चांगलं जगण्याच्यासाठी माणसाला जे वातावरण लागतं आणि ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा लागतात, ज्या पद्धतीचे कायदे कानून लागतात, किंवा एकूणच सगळं जे लागतं, त्या सगळ्यांचा मिळून देश होत असतो. देश म्हणजे देशातली माणसं, के आपलं झाडं झुडपं डोंगर नव्हे, देशातली माणसं आणि त्यांचा उंचावलेला जीवनस्तर हा महत्वाचा असतो. या अनुषंगाने आपण विचार केला तर बाबासाहेबांचं या उभारणीमधलं स्थान काय. एक आठवत असेल तर पहा, मी महाविद्यालयात असताना आम्हाला जोराजोरानं सांगायचे प्राध्यापक, माझ्या पिढीतले सगळे लोक त्याच्यातून गेलेले आहेत. काय होतं? आधी राजकीय स्वातंत्र्य का सामाजिक स्वातंत्र्य? ज्योतिराव फुले सामाजिक सुधारणेच्यासाठी संघर्ष करत होते आणि दुसऱ्या बाजूला बाळ गंगाधर टिळक नावाचे ग्रस्त राजकीय स्वातंत्र्य मागत होते. आणि त्या काळामध्ये हा वादच सुरू झाला होता. हा वाद भारतीय राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्याबरोबर संपला आणि तो गांधींनी संपवला. ही गंमतच आहे, सुरू आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून काँग्रेसच्या नेत्याला 1920 नंतर मान्य करावं लागलं आणि काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यतेचा विषय त्यांच्या विषय पत्रिकेमध्ये आला. अस्पृश्यता निवारण झाला, फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सामाजिक सुधारणा आधी का राजकीय स्वातंत्र्य आधी हा मुद्दा संपला आणि दोन्ही सोबतच पाहिजे अशी एक भूमिका या काळातल्या सगळ्या राजकारण्यांनी घेतली. देशामधल्या संबंध, तुम्ही देशाच्या नकाशासमोर आणा, एक तर आपल्याला सगळ्या देशाचा नकाशा डोळ्यासमोर येत नाही. त्या काळातल्या सगळ्या पुढाऱ्यांना देश कळत होता. आजच्या किती लोकांना देश कळतो माहित नाही. मणिपूर कुठे आहे, भारताचं ते का भारताच्या बाहेर आहे हे नाही कळत आम्हाला. या आता मधल्या घटनेमुळं त्या पहलगामच्या POK ताब्यात घ्या म्हणून सगळे ओरडायले. ते POK कुठे आहे जरा दाखवा तरी. किती जणांना कळतं की कोणतं शहर POKच्या पलीकडे आहे आणि कोणती शहरं अलीकडे आहेत, किंवा दोन्हीच्या बॉर्डरवर कोणते शहर आहेत जम्मू काश्मीर नाही माहिती आम्हाला. हा सगळा देश कळणारे त्या काळातले पुढारी हेही पूर्व पाकिस्तान, बंगाल, म्यानमार, किती मोठा भाग आहे लक्षात घ्या तुम्ही. हा सगळा त्यांना कळत होता, दिसत होता. हा सगळा देश डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकर काम करत होते आणि हे सोपं नव्हतं. एका बाजूला फिरणं चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला सांगणंही चालू होतं की काय करायचंय आपल्याला, कशामुळे आपण सुखी होणार आहोत.
या देशातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कधी तुम्हाला आम्हाला कळाले की नाही माहिती नाही. कसं असतं तर महाराष्ट्रामध्ये जवळ 3-4 आत्महत्या झाल्या नसत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या 3 ते 4 आत्महत्या रोज होत आहेत. महाराष्ट्रामधलं आपलं भारतातलं सगळ्यात प्रगत राज्य महाराष्ट्र आहे असं महाराष्ट्रातले लोक सांगतात, बाहेरचे नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांची नावं घेतली म्हणजे काय महाराष्ट्र पुरोगामी होतो काय? महाराष्ट्रातले लोक पुरोगामी पाहिजेत. कालच्या ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला आपल्या लक्षात आलंय की फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिल्लकच नाही. सगळ्या शिल्लक लोकांनी मतदान केले ना. मग एका भारतभर गाजलेल्या पत्रकारांनी फार छान वर्णन केले. कपडे बदलले, डिग्र्या आल्या म्हणजे काय आपण परिवर्तनवादी झालो असं अजिबात होत नाही. परिवर्तनाच्या वरती बोलू नये अशी एक स्थिती. या देशातल्या शेतकऱ्याचे प्रश्न ज्याला कळाले आणि त्या दिशेने काम सुरू झालं तर हा देश बदलेल, राष्ट्र उभा राहील. याची कल्पना ज्योतिरावांना होती. अहो किती जणांना माहिती आहे, या लोकांचा विज्ञानावर एवढा विश्वास होता ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांचा आणि छत्रपती शाहू महाराज. शेतीला पाणी देण्यासाठी आज जे ठिबक आलेलं आहे, नाईक साहेब रेल्वे, शंकरराव चव्हाण रेल्वे, वसंतदादा मध्ये कमी होते पण ते होपा पास होते आणि इंग्रजी पेपर वाचत होते, ते विद्वानच होते. आणि त्याच्यानंतर ते लोक तर खूपच विद्वान आले. सध्याचा आपला मुख्यमंत्री MBA झालेला आहे म्हणतात तो शिकलेला आहे का नाही माहित नाही. परंपरावादी बोलतो कसं आहे शिकलेला असो. याला विचारा तुम्ही शेतीचं काय करायचं. ते म्हणतात पाणी अडवा पाणी जिरवा. अरे हे चुकीचं तत्वज्ञान आहे. ज्योतिराव फुल्याने माती अडवा पाणी जिरवा असं तत्वज्ञान सांगितलं. माती नसेल तर पाणी अडवून करायचं काय? शेतातली माती सुद्धा वाहून जाऊ नये. फुल्यांचं शेतकऱ्याच्या आश्रमातलं शेवटचं प्रकरण वाचा, काय काय उपाय सांगितले लक्षात येतील. मी विस्तार करतो. या सगळ्यांचा नीटपणे विचार करणारा आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळं महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली आणि नवा कायदा आला. इथं अनेक वर्ष शेतकऱ्यांनी नव्या कायद्यांना विरोध केल्यानंतर सुद्धा कुणी काही विचारलं नाही. शेवटी फारच वाढत गेलं तेव्हा कायदे मागे घेतले. अजूनही ते कायदे येणारच नाही त्याची खात्री नाही. ज्योतिराव फुलेंनी एक पुस्तक लिहिलं आणि लोकांनी उठाव केला. लोक म्हणतात पुस्तक लिहिणे काय होते ना, झाले ना शेतकऱ्याचे असून. बाबासाहेब आंबेडकरांनी तोच धागा घेऊन, कारण भारतात पहिल्यांदा पुस्तकामध्ये शेतकरी आलाय आणि तो स्फोटक पद्धतीने आलाय. फुले वाचणं अवघडेवर का? तुम्ही किती जणांनी वाचलंय मला माहित नाही. मी फार काळजीपूर्वक वाचलं फुले. त्यांना जर शिवी द्यायची असेल ना, कचकन शिवी द्यायची, पण ती पुस्तकात देता येत नाही ना. समोर अशी देता येईल हो तुझ्या म्हणून. फुलेंना जर 3 शब्दाची शिवी द्यायची असेल अक्षरांची तर 3 फुल्या मारलेल्या आहेत. आपल्या ते पुस्तक वाचताना लक्षात येते. 2 असेल तर 2 फुल्या मारलेल्या आहेत. 5 शब्दाचा असेल तर 5 फुल्या मारलेल्या आहेत. ते आपल्या लक्षात येते की तो कोणती शिवी आहे. आणि मला ते आवडतं. मला वाटतं त्याने ती लिहायलाच पाहिजे. शिकलेले लोक फसवतात समाजाला, याच्याबद्दल त्यांनी शिव्या दिल्या. आम्हाला कशाने एकी सांगता, तुम्ही जातीवाद करता असं पुढे डायरेक्टली म्हणतात. हा धागा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र उभारणीचा मुद्दा म्हणून 1918 साली शेतकऱ्याच्या प्रश्नावरती निबंध लिहिला. आता याचे बरेच प्राध्यापक असतील, आपल्या निबंधाला काही किंमत नाही का? आपल्या कॅश पुरतं बरं आहे. मी असोसिएट याला प्रोफेसर होईल. एका कॅशवर असं केलं नोकरीत असताना कमिटीवर घुमरे सर. त्यांनी काय लिहिलं होतं इतिहासाच्या प्राध्यापकांना? शिवजयंती टिळकांनी सुरू केली. मी त्यांना म्हणला तुम्ही इतिहासाचे
मराठीवाल्याने चूक केली तो समजू शकतो, पण तुम्ही इतिहासवाल्यांकडे नीट नोंदी कराव्यात. कोणी केली सुरू नाही म्हणे माहित नाही मला, पण चुकलंय माझं. म्हणलं तू हे काय आमच्या सह्यागिरीपर्यंत चुकलं. बाबासाहेब आंबेडकरांनी एका लेखामध्ये म्हटलंय की याला कुणी लोकमान्य म्हटलंय कुणास ठाऊक. आणि माझ्या दृष्टीने एकच भाग एक पहिलं भाषण केलं होतं ते 1 ऑगस्टलाच शिक्षकांनी लिहून दिले. आणि चुकलं बोलताना पाठ केलेलं होतं, 8वीला होतं. 100-1 मुलं होते सगळे मिळून. बोलता बोलता मी सांगितलं की त्यांनी शेंगा खाल्ल्यानंतर टरफलं खाल्ली, शेंगा खायच्या असतात. आज रिटायर झाल्यानंतर 10-12 वर्षांनी एक जाणवतं आणि नवं शैक्षणिक धोरण आल्यावर जाणवतं आम्हाला फक्त टरफलं मिळाली. शिकलेल्या लोकांना शेंगदाणे कधीच मिळाले नाही, ते वर्गात टाकले. इतकं वाईट शैक्षणिक अनुभव आहे सगळ्या विद्यापीठांमधला. सगळ्या भारतातल्या याच्यावर विद्यापीठांनी काहीही दिलेलं नाही डिग्र्यांच्या सोबत. टरफलच दिली तुमच्या आमच्या बाबासाहेब. आणि त्या आम्ही 1 ऑगस्टला न विसरता सांगतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याला कुणी म्हटलंय लोकमान्य. आपण हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे की काय बाबासाहेब म्हणून इच्छितात, काय करू इच्छितात. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918ला लंडन मध्ये असताना एक पेपर लिहिलेला आणि त्याच्यासाठी ते संदर्भ इथून सोबत घेऊन गेले होते. पुणे विभागात किती आहे, सुरत विभागात किती आहे, कारण हे सगळं मुंबईला जोडलेलं होतं. मुंबईला काही ठिकाणी ते तुकडे होणं भारताच्या जमिनीच्या एक समस्याचं होतं. बाबासाहेब ती समस्या समजत नाही. बाबासाहेब त्याच्यावर उपाय सांग. या सगळ्या लोकांना सहकार तत्व सांगा आणि जमीन सहकारी पद्धतीने करायला लावा, पण त्याच्यात जगण्याचं बळ ती 10-5 एकर गुंठे जमीन जी आहे त्याची 5-10 गुंठे तेवढी जमीन त्याच्यात जगण्याचं बळ आहे, ते त्याच्या नावावर राहते. पण दुसऱ्या बाजूला उद्योग उभा करा आणि शेतीवरचा बोजा कमी करा. हे बाबासाहेबांचं 1918चं सूचन आहे. 2018 गेले आम्ही अजून ते करू शकलेलो नाही. बाबासाहेब महामानव आहेत का? हो आहेत ना. मग एकट्या तरी का पुरते मर्यादित कसे असतील? हा प्रश्न आम्हाला कधीच पडला. जो माणूस महामानव आहे तो सगळ्याकडे पाहिल ना. एक लक्षात ठेवा, जो माणूस मोठा असतो, आता ते विश्वगुरु आहेत सध्या आपल्याकडे सगळ्यात मोठे, मुसलमानावर राग का, ख्रिश्चनावर राग का, अभ्यास करतायत नव्हे. त्यांनी एक साधं पाहावं तुम्ही. बाबासाहेबांनी MA ला संशोधन केले, पेपर लिहून त्यांनी डिग्री मिळवलेली नाही, ते अनेकांना माहित नाही. त्यावेळेला ती सोय होती, परीक्षा देऊनही डिग्री मिळत होती आणि रिसर्च करूनही मिळत होती. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. हे सगळे प्रबंध देशाच्या संदर्भातले आहेत आणि देशाच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भातले आहेत. एक साधं पहा तुम्ही. म्हणजे आमचं कसं आहे, माझा प्रबंध जो इतिहास जमा झाला, विद्यापीठाने मला विचारलं तुमचा प्रबंध आम्ही ऑनलाईन टाकला तर काही आक्षेप आहे का? काहीच नाही म्हणलं, कारण तो कोणीच वाचणार नाही. ते वाचणार त्यांच्या काळात झालं. प्राध्यापकाचे पगार गगनाला भिडले, ते त्यांच्यामुळे. हे पंतप्रधान मनमोहन सिंग मध्यमवर्गीयाच्या बाजूला उभा असतात. जागतिक पातळीवर आर्थिक मंदी आहे. आपल्या देशात आर्थिक मंदी आली तर काय करणार? अमेरिकेत आर्थिक मंदी आली, बँका लॉक झाल्या. मनमोहन सिंगांनी मार्गदर्शन केलं ओबामाला आणि त्या बँका उघडल्या. मनमोहन सिंग 4 दिवस होते तिथे गायडन्स करण्यासाठी. असं तर पटकन ते नवऱ्याला सांगते पुन्हा आपण विकत घेऊ. त्यामुळे देश अडचणीत आला तर या देशामध्ये काही टन सोनं आहे ते सगळं बाहेर निघेल आणि आपण आर्थिक अडचणीत बाहेर. एक सोपा उपाय आहे. पुढे त्यांना विचारलं की तुम्ही हे मार्ग कशातून शोधताय? ते म्हणाले माझ्या ग्रंथात, माझ्या टेबलवर
घरी आणि ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी केल्या. मी तुम्हाला एक रिसर्च आर्टिकल सांगितलं, विस्तारानं सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल, पण त्यांनी काही आंदोलन केले, काही मार्गदर्शक लोक उपस्थित होते. त्या सभेत बोलताना बाबासाहेबांनी सांगितलेलं एक वाक्य सांगतो आपल्याला, म्हणजे लक्षात येईल बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय होता शेती आणि शेतकऱ्याच्या बाबतीत. काय झालं दुर्दैवानं, आम्ही शेतीचा तरी विचार करतो नाही तर शेतकऱ्याचा तरी विचार करतो, दोन्हीपैकी एकच, दोन्हीचा विचार एकत्र केला आणि तो फुले आणि नुसता पीएम शेतकऱ्याचा मुलगा होऊन चालणार नाही, त्याच्या खालचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्याची मुलं असलं पाहिजे. बाबासाहेबांनी 1938 साली ज्या वेळेला संसदीय लोकशाही आणायची का अध्यक्षी आणायची का अजून कुठली शासन प्रणाली आणायची कुणी ठरवलं, बाबासाहेब मात्र सांगतायत की या देशाचा पीएम शेतकऱ्याचा पोरगा झाला